प्रणिता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा माझा हा तिसरा एपिसोड आहे। आपण गेलो होतो माउंट मेरीला, बँड्रा फोर्टला आणि आता चाललो आहे बँडस्टँडला। बँड्रा फोर्टवरून मी निघाले आणि इकडे आल्यानंतर मला एवढी गर्दी दिसली तर मी विचार करत होते कुठे आले। द बँडस्टँड। ओ ओ एक्सक्यूज मी, हे काय बघतायत? हेलो भाई, थोड़ा हमें भी साइड दे दो। ओहो, हा तर आहे मन्नत, शाहरुख खानचा बंगला मन्नत। आणि त्याला बघण्यासाठी, शाहरुख खानला बघण्यासाठी नाही तर हा बंगला बघण्यासाठी कुठेतरी त्यांच्या चाहत्यांची एक आशा असते की त्यांना शाहरुख खानला बघता येईल। तर इथे भरपूर गर्दी असते बँडस्टँडला आल्यानंतर। अर्धे लोक तर शाहरुख खान आणि सलमान खान यांची घरं बघण्यासाठीच येतात किंवा त्यांना बघण्यासाठी येतात। हे त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम। बँडस्टँडला आले आणि समुद्राच्या जवळ जायचं होतं, त्यामुळे शूज काढले, हातामध्ये घेतले आणि मस्त या खडकावरून चालत 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 समुद्राच्या जवळ, भरती पण होती। अशी सिच्युएशन खूप कमी वेळा गेल्यानंतर भेटते। एकतर पूर्ण भरती असते, नाही तर पूर्ण। बँडस्टँड म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की कपल्स वगैरे येतात इथे, पण असं काही नाही आहे। फॅमिलीज येतात, लहान बाळं येतात, मित्र मैत्रिणी, कॉलेजचे स्टुडंट्स किंवा कामाला जाणारे, असे भरपूर लोक येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे। असं काही तिथे स्पेशलायझेशन नाही आहे की तिथे कपल्सच असले पाहिजेत। मी ही मस्तपैकी समुद्राच्या जवळ गेले। अशा प्रकारची भरती होती की ती ना जास्त पूर्ण बाहेरपर्यंत आलेली ना एकदम आतमध्ये गेलेली, त्यामुळे खूप छान असं त्या समुद्राच्या पाण्याची मजा घेता आली। थोडं थोडं पुढे गेले 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 इतका वारा सुटला होता आणि शांत वाटत होतं, लाटांचा आवाज एकदम मस्त। कधीतरी तुम्हीही असा अनुभव घ्या, एकांत जाऊन बसायचं समुद्राच्या किनाऱ्यावर आणि छान अशी आपल्या मोबाईलमध्ये गाणी लावायची, जशी तुम्हाला हवी असतील तशी, रोमॅन्टिक किंवा सॅड सॉन्ग किंवा अदर तुमची जी चॉईस असेल ती, आणि छानपैकी ती मुवमेंट एन्जॉय करायची। गरज नाही आहे की कोणी तुम्हाला पार्टनरच हवं आहे तिथे जाण्यासाठी, तुम्ही एकटेही जाऊ शकता आणि या निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता, या निसर्गाबरोबर तुमचा थोडा वेळ देऊ शकता। माउंट मेरी, बँड्रा फोर्ट आणि बँडस्टँड ही तिन्ही पॉईंट जवळजवळ आहेत। तुम्ही तुमचा एक दिवस काढून 4 ते 5 तासासाठी जरी इथे आलात तरी तुम्ही ही तिन्ही पॉईंट आरामात फिरू शकता, एन्जॉय करू शकता। आणि शक्यतो दुपारनंतर आल्यानंतर दुपार आणि संध्याकाळ अशा दोन्ही टाईमचे एन्जॉयमेंट करू शकता। खूप संध्याकाळचा छान वारा पण असतो आणि ऊन उतरणीला असल्यामुळे आरामात तिथे बसताही येतं। आता मी तुम्हाला दाखवते की पूर्ण बँडस्टँड कसा दिसतो। समुद्राचा किनारा म्हणजे असले त्याला म्हणतात बँडस्टँड। हा पूर्ण जो रस्ता आहे तो या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजे आहे बँडस्टँड। आणि मी समुद्राच्या जवळ होते, मी आतमध्ये आले होते, त्यामुळे मला ते तिथून पूर्ण कव्हर करता आलं। तुम्हीही या आणि असंच एन्जॉय करा। आणि तुम्हालाही असंच माझ्याबरोबर फिरायला आवडत असेल तर नक्कीच मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच राहा, मस्त राहा, फिरत राहा। थँक्यू।